प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निर्माण झालेली देवी एकादशी आहे. आणि प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी एकादशी देवीला सांगितलं की जो कोणी व्रत करेल एकादशीचं त्याच्या सगळ्या इच्छांची पूर्तता मी स्वतः करेल. भौतिक जीवनातली सगळी सुख त्याला प्राप्त होतील आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्ती मिळेल. तर मित्रांनो, सुंदर अशी आपण आज पुत्रदा एकादशीची कथा ऐकणार आहोत. पुत्रदा एकादशी, की ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त करून देणार ही एकादशीचं व्रत आहे बघा. तर मित्रांनो, जी एकादश आहे पुत्रदा एकादशी ती 30 डिसेंबरला आली आणि 31 डिसेंबरला. 30 डिसेंबरची जी तिथी आहे ती 7:50 ही तिथी चालू होते. 31 डिसेंबरला सकाळी फक्त 5 वाजेपर्यंत बघा ही तिथी आहे. परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार झाला आहे की 30 तारखेला एकादशीचं व्रत करावं की 31 तारखेला एकादशीचं व्रत करावं. तर मित्रांनो, 30 डिसेंबरला एकादशीच्या दिवशी दशमी आली आणि दशमी आल्यानंतर हे एकादशीचं व्रत करत नाहीत बघा 30 तारखेला. तर आपल्या सगळ्यांना हे एकादशीचं व्रत हे 31 तारखेला करायचे. तर मित्रांनो, 30 तारखेला जर एकादशीचं व्रत केलं दशमीच्या दिवशी तर फार मोठं घोर पाप लागतं बघा. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी आपल्याला सांगतो की कौरवांची माता गांधारीनं दशमीच्या एकादशीचं व्रत केलं बघा. 100 पुत्र होते, 100 पुत्र मारले गेले, संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झालं, गेलं राज्य. एवढं मोठं घोर पाप दशमीच्या दिवशी, एकादशीच्या व्रताच्या दिवशी दशमी आली आणि ते जर व्रत केलं तर हे घोर पाप लागतं. मित्रांनो, पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे की धर्मशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचं अंतिम ध्येय ही भगवत प्राप्ती करण्यासाठी असतं बघा. आणि प्रत्येकाला माहिती जाणतो आपण. परंतु भौतिक बंधनामध्ये हा बांधलेला जीव भगवत प्राप्ती कशी करावी हे जाणू शकत नाही. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात हो की प्रत्येक जीव हा त्यांचा सनातन अंश आहे, परंतु भगवंतापासून अलग होऊन भोग करण्याच्या इच्छेनं म्हणजेच प्रकृतीच्या 3 गुणांचा संपर्कात आल्यामुळं त्याला या भौतिक जगतामध्ये पाठवलं जातं आणि त्यामुळं त्या जीवाला जन्म आणि मृत्यू चक्रामध्ये अडकतो हा जीव बघा. परंतु या जन्म आणि मरण या मृत्यूच्या चक्रातून बघा बाहेर पडण्याची जी युक्ती, एक संधी आहे ती म्हणजे फक्त भक्ती. आणि या 84 लाख योनीमध्ये मनुष्याचा एकच अशी योनी मनुष्य योनी. आणि जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याची एक संधी बघा, मनुष्याचा हा जन्म. आणि यासाठी साधन काय, तर भक्ती हे एकमेव साधन आहे, नामस्मरण. तर मित्रांनो, एकादशीचं व्रत केल्यानं सहस्र पाप नष्ट होतात. केलं अजून काय होतंय पहा, भगवत प्रेम त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रवेश करतं. सगळ्या व्रतांचं फळ आणि दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी 31 तारखेला आपल्या सगळ्यांनी करायचे बघा. भविष्य पुराणातील सुंदर अशी कथा, राजा युधिष्ठिर एके दिवशी भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे मधुसूदन, कृपया मला पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशीची माहिती तुम्ही सांगा. भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि भगवंत सांगू लागले, हे राजन, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे तिला पुत्रदा एकादशी म्हणतात. आणि या एकादशीचं व्रत केल्यानं त्या व्यक्तीच्या साऱ्या भौतिक इच्छा पूर्ण होतात आणि तो व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो, प्रगती करतो. आणि ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती होते. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यानं भगवंत या ठिकाणी राजा युधिष्ठिरला सांगत आहेत की ज्या पती पत्नीला पुत्रच नाही त्याने या दिवशी संकल्प करायचा आणि या पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं. त्याला जरूर पुत्र प्राप्त होईल, फक्त इच्छाशक्ती बळकट पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण राजा युधिष्ठिरला सांगितलं की हे राजन, ध्यान देऊन ऐक, या गोष्टीचा पुरावाही मी तुला सांगतो, ज्वलंत उदाहरण सांगतो की घडलं कसं. ह्या एकादशीचं व्रत केल्यानं पुत्र खरंच प्राप्त झाला का, याचं उदाहरण तू ध्यान देऊन ऐक. भद्रावती नगरीचा राजा सुकेतुमान होता. त्याची पत्नी अत्यंत सुंदर सुशील होती आणि पतिव्रता नारी होती. राजा सुकेतुमानाचं राज्य अतिशय समृद्ध होतं, धनधान्यांनी भरलेलं होतं. फक्त त्याला कमी होतं ते एकमेव म्हणजे त्याला पुत्र नव्हता बघा. राज्याला पुढे चालवणारा वंशजच नव्हता. विवाहाला अनेक वर्ष झाली, राजाला संतान सुख नव्हतं आणि त्यामुळे राजा आणि त्याची पत्नी दुःखी होते.
असा कोणता उपाय करावा पुत्रप्राप्तीसाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावं हे त्याला समजत नव्हतं. राजा ज्या वेळी आपल्या पितरांचं तर्पण करीत त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचार यायचा, पुढे हे सगळं कोण करणार. राजा म्हणत होता, हे भगवंता, पुत्राशिवाय जीवन व्यर्थ आहे, पुत्राशिवाय पितृऋणातून मुक्तीच नाही. देवा, मी तुमची सेवा केली मनापासून, गोरगरिबांना दान दिलं, ब्राह्मणांना दान दिलं, तरी सुद्धा मला संतान प्राप्त नाही. आणि हे जे सगळं विचार करत करत राजा दिवसभर बघा हा विचार करत राजाचा दिवस गेला. असाच फार दुःखी झाला राजा. दुसऱ्या दिवशी राजा लवकर उठला, स्नान वगैरे केलं. त्यानं महालामध्ये दरबारामध्ये आपल्या पत्नीला सुद्धा बघा कोणाला काही सांगितलं नाही. आपला घोडा घेतला आणि राजा घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने स्वार झाला. वाऱ्याच्या वेगानं राजाचा घोडा पळत होता. राजा घनदाट अशा जंगलामध्ये गेलो. राजानं त्या जंगलामध्ये पाहिलं अनेक प्रकारचे प्राणी, हत्ती, वनगाई, हरण सगळे कळपाने राहत होते. हत्तींच्या कळपात पाहिलं तर लहान लहान हत्तींची ती पिल्लं सोंड वर करून खेळत होती. हरणाच्या कळपाकडे पाहिलं, ती हरणीची पिल्लं उंच उंच उड्या मारत होती. किरण गायींची वासरं उड्या मारत होती. हे सगळं दृश्य पाहून राजाला फार वाईट वाटत होतं, कारण राजाला संतान नव्हते हो. असं करता करता राजा बघा दुपारपर्यंत फिरला. ऊन भरपूर होतं, राजाला तहान लागलेली होती, भूक लागलेली होती, व्याकुळ झालेला होता राजा. राजा जंगलाच्या मध्यभागी पोचला आणि सुंदर असं त्यानं सरोवर पाहिलं, तलाव पाहिला. मानसरोवरासारखा तलाव होता, अतिशय सुंदर होता. सुंदर अशी कमळाची पुष्प होती. तलावाच्या शेजारी अनेक आश्रम होते, अनेक तपस्वी साधू संत होते. आणि राजा त्या ठिकाणी गेला बघा. आपल्या घोड्यावरून उतरला आणि भगवंताचं नामस्मरण करीत करीत हा राजा ऋषींच्या जवळ पोहोचला. राजानं दंडवत प्रणाम केला आणि आपली प्रार्थना त्यांच्या समोर अर्पित केली. राजाची विनम्रता पाहून ऋषी आनंदाने बोलले, हे राजन, कृपया मला सांगा की आपण कोण आहात, येथे कोणत्या उद्देशाने आपण आलात आणि आम्ही तुमची मदत काय करू शकतो. ऋषींचं हे प्रेमाचं बोलणं, आदराचं बोलणं ऐकून राजानं आपला परिचय दिला. राजानं आपला परिचय दिल्यानंतर ऋषींना सुद्धा परिचय विचारला आणि नंतर ऋषी महाराज म्हणाले की हे राजन, आम्ही विश्वाचे 10 पुत्र आहोत, म्हणजे विश्वदेव नावाने आम्ही ओळखले जातो. माझं नाव आहे वासू, सत्य, कृतू, दक्ष, काल, काम, द्रुती, पुरुराबा, माद्र आणि कुरु. आणि आम्ही या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलो आहोत. आजचा दिवस आहे पुत्रदा एकादशीचा. ज्याला पुत्र नाही त्या व्यक्तीनं या पुत्रदा एकादशीचं व्रताचं जर पालन केलं ना मनापासून, आणि भगवंताचं जर नामस्मरण केलं अगदी मनापासून, तर त्या व्यक्तीला पुत्र प्राप्त होतो. हे ऋषींचं बोलणं ऐकल्यानंतर राजा त्या ठिकाणी म्हणाला, ऋषी महाराज, मला सुद्धा पुत्र प्राप्त नाही. अनेक वर्षाचा काळ निघून गेला, देवांची भक्ती केली, परंतु मला पुत्र प्राप्ती नाही. ऋषी महाराज, कृपया मला या व्रताची माहिती सांगा. आपण हे व्रत करायचं कसं. राजाचं बोलणं ऐकून ऋषी महाराजांनी बघा सगळा विधी या ठिकाणी सांगितलं की हे व्रत करायचं कसं. या राजानं ऋषींच्या बरोबर त्या ठिकाणी पुत्रदा एकादशीच्या व्रताचं पालन केलं. त्या दिवशी द्वादशीला उपास सोडला आणि त्या ऋषींना दान दिलं. त्या ठिकाणी बघा प्रणाम केला अगदी आदरानं, आणि राजा आपल्या राज्यात परत माघारी आला. काही दिवसानंतर राजाची पत्नी गर्भवती राहिली आणि निसर्ग नेमानं 9 महिन्यानंतर सुंदर असा पुत्र प्राप्ती झाली राजाला बघा. त्याच्या पत्नीला म्हणजे अतिशय सुंदर पुत्र होता, तेजस्वी होता. राजाचा आनंद गगनात मावेन असा झाला. आणि या ठिकाणी सुंदर अशी कथा संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे धर्मराजा, जो व्यक्ती या एकादशीचं श्रद्धापूर्वक अगदी पालन करतो, व्रत करतो, उपवास करतो आणि माझं नामस्मरण करतो, त्या व्यक्तीला या भौतिक जगतातील सर्व प्रकारची सुखप्राप्ती होते आणि शेवटी त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. जो व्यक्ती श्रवण करतो मनापासून सुंदर अशा कथा या उपवासाच्या दिवशी, अश्वमेघ यज्ञाची त्याला प्राप्ती होते. एवढंच नाही, भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे धर्मराजा, ध्यान देऊन ऐक, पुत्रदा एकादशीचं व्रताचं तू पालन कर आणि त्याचा प्रचार करतो, आणि या प्रचारानं सुद्धा तुला मोक्ष प्राप्ती मिळेल आणि सगळी सुख तुला मिळतील. आणि या एकादशीच्या व्रताची जो निंदा करतो, त्या जीवनामध्ये केलेली सगळी पुण्य नष्ट होऊन जातात, असं प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले हो. 31 तारखेला ध्यान देवा, बुधवार आहे, आणि या दिवशी बघा लवकर उठावं, स्नान करावं आणि संकल्प करायचा. तुमच्या मनातील जी इच्छा आहे ना तिचा आपण संकल्प करायचा, दृढ निश्चयानं झोकून द्यायचं सगळं भगवंताच्यावर, आणि व्रत अगदी मनापासून बघा उपवास करायचा
आपण जरी कामात असताल तरी भगवंताचं नामस्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. सगळ्याच यांची पूर्तता होईल बघा. शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.